आज काय झालं काय तुला? काय अरे 11:30 वाजून गेलेत. आज लेट उठले. आज सॅटरडे, सॅटर्डे मुळे काय झालं? आमची सुट्टी आहे. सुट्टी तुमची आहे ना, मग मला मला तर जायचंय कामाला. होणार ना मग. अरे 11:30 वाजले, कधी तू ब्रेकफास्ट पण नाही बनवला, अजून काहीच नाही बनवलंय बघ. एका तासात होतं लगेच चिटकीमध्ये. एका तासामध्ये होणार? हां, तुला आहे ना काय होतंय ग, पिकूला सुट्टी असली की आहे ना तू आहे ना सकाळी 10 10:30 रोज सकाळी लवकर उठते ना मी. रोज सकाळी उठते, 5 दिवस सकाळी उठते. सॅटर्डे संडे तर थोडासा आराम करते. ठीक आहे ना, तर एक दिवस 9 वाजता हो. हा, मग थोडंसं लेट झालं आज. त्यात काय, रात्री आपण दादरला गेलो, तिकडून यायला लेट झाला. किती वाजले होते? हा ठीक आहे, पण मी पण उठलोय ना लवकर. मी लवकर, माझ्या नंतर उठलेत तुम्ही. ठीक आहे, चल आवर लवकर फटाफट. मी तर उठून कचरा काढून लादी पुसून घेतली. आता भांडी घासली. आता तुझं काही आंघोळ केली की ना, हे करायचंय, ब्रेकफास्ट करायचा की झालं. तो परत लगेच जेवण करायचं. त्यात किती वेळ लागतोय. शॉर्टकटमध्ये बनवू काहीतरी आता. काय बनवू? पोहे बनवते. पोहे? बाकी काय खायला इथे तोचपर्यंत? ॲपल घेतो मी, 2 दे जरा मस्त. पिक्कू पण आरामात उठली आज. मग ती तर उठणारच ना. ती उठून परत झोपली. स्कूलला जायचंय काय, मला उठवून झोपली ती. हां, सकाळी 6:30ला उठली होती ती. स्कूल जायचंय मम्मा. तिला म्हटलं झोप खाली. झोपली. चला आता चल, पटपट तू आहे ना? आवरून घेते. ब्रेकफास्ट मी एक काम करतो, मॅगी घेऊन येतो. मॅगी ब्रेकफास्टला? हां, का? काय होतं त्याला? पोहे होतात लगेच. उगाच सकाळ सकाळी पिक्कूने कधी ब्रेकफास्ट. मॅगी बघितली काय? पिकोने नाही खाल्ली कधी मॅगी. बघितली मॅगी, मोबाईलमध्ये बघितले. नूडल्स, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राय सगळं तिने फक्त मोबाईलमध्ये बघितलं. आणि तिला त्याची नावं येतात. खाल्लेलं तर कधी नाही आहे तिने. नूडल्स वगैरे नाही खाल्लेत कधी. आज आहे ना काय करू माहिती आहे, म्हणजे आता मला तर जायचं आहे कामाला. जोपर्यंत आहे तोचपर्यंत आहे ना, मी तुला सांगतो, मॅगी बनव कुकरमध्ये. कुकरमध्ये मॅगी बनवून तर बघ, बघूया काय होतं. करपली ना. मला कुकर साफ करत बसावं लागेल 7-8 दिवस. कसं करपणार? पाणी टाकणार ना त्यात. पाणी टाकणार, मग ती शिट्टी झाल्यावर एक शिट्टी होऊ द्यायची, त्याला काय होतं. सगळं चिक्कल होईल ते. बघूया ना, बघ. नाही मॅगी घरात. मला बस झाला आता, ॲपल खाल्लं मी, बस झालं. म्हणजे आम्ही खातो ते खराब झालेलं. बघू तरी, बघूया, ट्राय करू. घेऊन यावं लागेल मॅगी. आपल्या घरात तसलं काय नसतं. बिस्किट नसतं, मॅगी नसते, चिप्स नसतं, काय काहीच नसतं बाहेरचं खाण्याचं. फक्त हे असतं बघा, फक्त फ्रूट्सच असतं. कधी बाहेरचं खायला नाही. लोक किती खातात, बिस्किट खातात, ते टोस्ट खातात, खारी, फरसाण, कसलं भारी भारी खातात. आम्हाला तर ते काहीच नाही खायला. शेव काय असतंय, कधीच नाही आणत घरात. काहीच नाही आणत घरात. जे काय असेल ते घरात बनवून खायचं. बाकी काय नाही. नाही तर फ्रूट्स असतात बघ, सगळी फ्रूट्स असतात. तसलं काय नाही. काजू बदाम असतात. बाकी तसं काहीच नसतं खायला. मॅगी लोक किती खातात, मॅगी, पिझ्झा. बाहेरून पण कधी आणत नाहीत. खा बाबा कधीतरी. मी पिझ्झा कधी खाल्ला असेल, पिकू व्हायच्या आधी पिझ्झा खाल्ला असेल. सगळे तेव्हा मी एकटी होती ना, तेव्हा कधीतरी जेवढे पण तू नावं घेतलेत ना, त्यात आहे ना 90% सगळं मैदाच आहे. हा, तरी पण कधीतरी खायला काय प्रॉब्लेम आहे? कधीतरी तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये, कधीतरी खायला काय प्रॉब्लेम आहे? कधीतरी, रोजचं नाही, कधीतरी. हे मंचुरियन्स वगैरे बाहेर गेले असं वास बीस येतो ना, खाऊ वाटतं, पण नाही खात मी. वडापाव, समोसा. बघूया किती जास्त कमेंट येतील ना, तेवढे पैसे तुम्हाला खाऊ घालणार. तेवढे वस्तू वेगवेगळे घेऊन येणार तुला. ठीक आहे, भरपूर कमेंट करा. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, मॅगी नको. अजून काय असतं? अर्ध नूडल्स,
चायनीज पण नको. वडापाव. हां वडापाव तर घरी पण बनवू शकतो. घरी तर सगळंच बनवू शकतो, पण बाहेरचं पण कधीतरी टेस्ट करायला काय फरक पडतो, चांगलं असतं तसं. पावभाजी. चायनीज वगैरे घेऊन येतो. चायनीज नको. काय माहिती हे वडापाव, समोसा, भेळ. भेळ तर घरी पण ती दुसरी ओली भेळ असते ना, ती मला बाहेरची आवडते. पावभाजी मस्त राहते दादरची. अरे हे सगळे गोष्टी आहेत ना, खायला चांगलं वाटतं, पण डायजेस्ट नाही होत. चहा पण नाही पीत माहिती, चहा पण नाही पीत. कधी कोणाकडे असं गेलं ना बाहेर, किंवा मी माझ्या गावी वगैरे मम्मीकडे गेले ना, तरच चहा असतो. आमच्या घरात साखर नसते, चहा पावडर नसते, अशा गोष्टीच नसतात. साखर चहा पावडर काहीच नाही. आणि कोण पाहुणा आला तर घरात तर जाऊन खालून वरती घेऊन येतो आम्ही ते वर. नाहीतर कसं चहा हे असलं ना घरात की पिहू वाटतं, त्याच्यामुळे आणून ठेवतच नाही आम्ही. चालेल, चल आता मॅगी पटापट चला, घेऊन पहिलं येतो मी मी. आंघोळ करते आणि तुम्ही घेऊन या मॅगी. ठीक आहे, चालेल, चल. दर तुझी मॅगी. तुला कसं माहिती? तुला कसं माहिती? आता मी बोललो म्हणून बोलते वाटतं. हिला ऍपल भरवते बघा पहिला. आधी ऍपल. कोणतं फेवरेट आहे? ऍपल फेवरेट आहे ना तुझा? मॅगी नाही खायची का निंदू? ना खायची. पिकूनी कधी खाल्लंच नाही ना ग? खाल्ले नाही कधी. ते चल ये. पिकूनी कधी खाल्लं नाही ना? फर्स्ट टाइम खाल्लं ती. ऍपल साठी रडती तरी. बारामतीला खाल्लं असेल तिला. नाही खाल्लं. कुठेच नाही खाल्लं. तिला दिलंच नाही आपण. आता बघू खाते का, तिला आवडते का. आवडेल तर काय झालं, ती खाते सगळ्या गोष्टी. तर बघा आता आहे ना, मॅगी आणून दिली, पिकूच्या हातात आहे. बघू आता काय करते. आता तुमची इच्छा पूर्ण करते. कुकरमध्ये मॅगी शिजवायची आहे ना, बघू कशी शिजते. बघू काय होतं ते. आज काहीतरी वेगळं काहीतरी बघूया. काय झालं ना तर बघा मग. लवकर 12:30 वाजले. चला, ह्या टाइमपास तुम्ही दोघांनी खाल्लंय ऍपल बिप्पल. माझं उपाशी आहे, मी माझ्यासाठी हे. तू पण खा ना ऍपल. नाही, दोनच होते. पेरू होता नाही. पेरू मी काल रात्रीच खाल्लं होतं. देणार. चल ये इकडे. हा कुकर नको घेऊ. मग कोणता कुकर घेऊ? तो दुसरा वाला होता ना एक छोटा. नको, हाच घेऊ, बडावाला. तर टाट. पाणी 1 ग्लास टाकते पहिला. टाक. पाणी उकळून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मॅगी. अरे तेल पण टाक थोडस. अरे चिटकणार नाही, म्हणजे जरा थोडस. मॅगी चिटकत नाही, नूडल्स नाही ते, नूडल्स चिकटत. अरे तेल टाकते थोडस. टाक. माझं पोट बीट खराब व्हायचं. व्हेरी गुड. बस आहे ना पॅकेट. ठीक आहे, चलो. बघू दे पहिला बघा. नाही ते गोष्टी होऊन बसतील. आता मिक्स करू, त्याला थोडीशी उकळी आणू आणि मग कुकर बंद करू. एकच शिटी काढायची पण. अरे हे लाव, उकळी नको आणू तोपर्यंत शिजेल. उकळीमध्येच शिजेल ते. लाव डायरेक्ट. हा लाव डायरेक्ट. आणि फास्ट ठेवू. हा ठेव फास्ट. आणि बाहेर उभे राहू. शिट्टी कस काय झाली ग? ती उकळी आली होती ना त्याची. नाही वाटणार, पाणी टाकलंय मी.
पान टाकलंय मी. हिचं खाऊन झालं का ऍपल पहिला? मग आ आता पुढच्या शनिवारी पण तू असं जर लेट जर केलं ना, असंच काहीतरी आणून देईल तुला खायला. म्हणजे मला खाऊ मुद्दा मग 12:30 1 रोज वाजले. मी उठते ना पण लवकर. किती वाजता उठते मी? 4:30 वाजता. एक बस झाली. ऐक नको, होऊ माझं. दे होऊ दे. अरे ऐक अरे होऊ दे. ऐक ना. होऊ दे होऊ दे. जा, जा. होऊ दे ना. होऊ दे. ते सगळं पातळ पातळ असणार. कामाची फोन यायला लागले. 1 मिनिट प्रतिभा, फोन करतो. झाली आता बंद कर. हे पळ. झालं. वास पण येतो छान. झाली वाटतं चांगली. बघ जा खोलून. लगेच थोडी ना, म्हणजे हा त्याची वाफ थंड होते नंतर उचलायचं असतं ते कुकर. नाही असं मी कधी घरी नसल्यावर जेवण बिवण केल्यावर उचलणार आहे? कधी खोलणार झाकण तुम्ही जेवण बिवण काय केल्यावर? इतकं मला कळतं. काय बोलते तू? बाप गेली ना आता. नाही का? नाही नाही, तशी सिटीवर कर ना. पाणी बाहेर येईल. पाणी असलं तर पाणी सगळं आटलंच आहे. हा. तर बघा इथे तनिषाची नवीन रेसिपी. काय झालं कुकर? कुकर मॅगी. कुकर मॅगी इज रेडी. पाणीच झालं सगळं. शिजली. तुला आधीच बोललो मी, पाणी कमी टाक, पाणी कमी टाक. तुला नाही ऐकायचं होतं. पण ते 1 ग्लास मध्ये शिजली आहे का? पण ही नाही शिजली. बघ. पण यार शिजली असेल म्हणजे मॅगी बनवू शकतो असं कुकरमध्ये. टेस्टी आहे. थांब थोडीशी आपण उकळवूया तुला. पहिला झाकण लावते ना. नको नको असंच. ते बघा आम्ही काय करायला गेलो आणि काय झालं, पाणी येणं जास्त झालं. यांनी बोलत होते की नको टाकू अजून, तर मी अर्धा ग्लास अजून टाकला होता. कारण की म्हटलं काय भरोसा नाही कुकरचा, त्याच्यामुळे. तर आता थोडी शिजली कच्ची ती पण कळना झालं. म्हणजे आता थोडं थोडं शिजते ना. आता हा आता पाणी आहे ना आटेल बघ. त्याच्यामुळे शिजते आता. मॅगी कधी खाल्ली नाही ना तू अशी बनवून? खाल्ली अशी. हा कुकर मध्ये नाही, म्हणून तुला माहिती नाही. आणि तू पाणी जास्त टाकल्यामुळे ना ते 3 शिट्या मसाल्याची पण मारायला चव पाहिजे. गेली 3 असेल. शिट्या मारायला पाहिजे होत्या. मसाल्याची पण चव गेली नाही असेल. आता येणार ना पाणी आटल्यावर. काय माहिती ते बघू. तर बघा मॅगी आहे ना चांगली झाली. मला वाटलं काहीतरी वेगळंच होईल. यांनी सांगितलं कुकरमध्ये बनव. ह्यांच्या डोक्यात काय आलं काय माहिती, पण बनवली पण झाली चांगली मॅगी. थोडं 2 शिट्ट्या झाल्यानंतर पण शिजली नव्हती, पण थोडंसं शिजवल्यानंतर हे झालं, शिजली ती आता चांगली. आणि पिकू पण खाते बघा. पिकूला विचारा कशी झाले. पिकू कशी आहे मॅगी? नाही चांगली? नाही आवडली पिकूला. नाही चांगली नाही बोलते. कारण जेवणाचा टाइम झालाय. आता हे बस झालं, साईडला कर आणि जेवण चला बनव. आता जेवण करते. आज काय करू जेवणामध्ये बघता येईल नंतर. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.